तो कैसे है आप लोग. मी अक्षय इंगळे एम आय पब्लिकेशन ग्रुपमध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आपल्या एम आय पब्लिकेशनवर ही जी ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे ती MCR किंवा ॲग्री MPCच्या मुलांसाठी उपयुक्त आहे आणि फर्स्ट इयरच्या मुलांसाठी आहे तर आहेच. ओके, तर वेळ न घेता मी डायरेक्ट सुरू करतो आपला आजचा टॉपिक. आपण आज ॲग्रोनॉमी म्हणजे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी याला सुरुवात करतो. त्या अगोदर ॲग्रिकल्चरला आलो म्हणजे आपल्याला ॲग्रिकल्चर म्हणजे काय हे तर माहिती पाहिजेच. तर आपण पहिले ॲग्रिकल्चर म्हणजे काय शॉर्टमध्ये बघून घेऊ. ओके, तर ॲग्रिकल्चर हा लॅटिन वर्डपासून आलेला आहे. ओके, तर ॲगर प्लस कल्चर असा त्याचा अर्थ म्हणजे ॲगर आणि कल्चर या लॅटिन रूटपासून तो आलेला आहे. ॲगर म्हणजे सॉईल, ओके, आणि कल्चर म्हणजे कल्टिवेशन. आता हेच जर कल्चर एक्सटेन्शनमध्ये जर असेल तर याचा अर्थ वेगळा होतो. ओके, इथं कल्चर म्हणजे काय कल्टिवेशन असा अर्थ होतो. तर आपण ॲग्रिकल्चरची सिम्पल लँग्वेजमध्ये जर डेफिनेशन सांगायची झाली तर हे एक सायन्स आणि आर्ट आहे, म्हणजे विज्ञान आणि कला आहे. त्याच्यामध्ये काय इन्क्लुडिंग म्हणजे सायन्स अँड आर्ट इन्क्लुडिंग काय सॉईल कल्टिवेशन शब्दातच अर्थ आहे, बरोबर. सॉईल कल्टिवेशन, मग सॉईल कल्टिवेशन कशासाठी क्रॉप प्रोडक्शन म्हणजे आपल्याला शेतामध्ये आपण क्रॉप लावतो, बरोबर, त्यासाठी आपण सॉईल कल्टिवेशन करतो. सॉईल कल्टिवेशन फॉर अ क्रॉप प्रोडक्शन अँड ॲनिमल रिअरिंग किंवा रिअरिंग ऑफ ॲनिमल्स. ओके, म्हणजे आपण प्राणी सांभाळतो, गोष्टी आपण सांभाळतो. ओके, रिअरिंग ऑफ ॲनिमल टू ऑप्टेन मग हे कशासाठी सांभाळतो आपण या गोष्टी टू ऑप्टेन अ फूड फायबर वूल म्हणजे आपल्याला अन्न, ऊल म्हणजे आपण याच्यापासून वस्त्र म्हणजे बनवतो किंवा फायबर इत्यादी आपल्याला यापासून मिळते. त्यासाठी आपण काय करतो सॉईल कल्टिवेशन फॉर अ क्रॉप प्रोडक्शन अँड रिअरिंग ऑफ ॲनिमल टू ऑप्टेन द फूड फायबर वूल एक्सेट्रा फॉर अ इकॉनॉमिक पर्पज अँड ह्युमन नीड. हे सगळं खाटाटोक कशासाठी असते आपली इकॉनॉमिक पर्पज अँड ह्युमन नीड. इकॉनॉमिक पर्पज म्हणजे काय आपल्याला पैसे कमवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आपली गरज भागवण्यासाठी. ठीक आहे, मानवाची गरज भागवण्यासाठी आपण ॲग्रिकल्चर करतो. आता ॲग्रिकल्चरची सिम्पल डेफिनेशनी लक्षात ठेवा तुम्ही. आर्ट अँड सायन्स इन्क्लुडिंग द सॉईल कल्टिवेशन फॉर अ क्रॉप प्रोडक्शन अँड ॲनिमल रिअरिंग टू ऑप्टेन द वूल फायबर एक्सेट्रा फॉर अ इकॉनॉमिक पर्पज अँड ह्युमन नीड. आता ॲग्रिकल्चर 70% पॉप्युलेशन आपल्या भारतातलं हे ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. ओके, सगळे बिझनेस वगैरे सगळे 70% ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. म्हणून ॲग्रिकल्चरला इंडियन इकॉनॉमीचा बॅकबोन म्हणतात. काय म्हणतात बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी. बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी ॲग्रिकल्चरला म्हणतात. एवढं लक्ष ठेवा, याच्यात विशेष काहीच नाही. ओके, आता आपण जाऊ डायरेक्ट ॲग्रो 111 म्हणजे फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी या कोर्सकडे. ठीक आहे, आता ॲग्रोनॉमी म्हणजे काय. आता तो होता लॅटिन वर्ड, हा होता ग्रीक वर्ड. तो लॅटिन आहे ॲग्रोनॉमी आणि ॲग्रोनॉमी ग्रीक वर्ड आहे. ओके, आता कल्चर जर लास्टला आलं एवढं लक्षात ठेवा फक्त. कल्चर जर शब्दाच्या लास्टला आलं तर तो लॅटिन वर्ड असतो सहजासहजी, आणि नॉमी किंवा नॉमस जर लास्टला आलं तर तो ग्रीक वर्ड लिहायचा. म्हणजे कसं आहे, आता एक्झाममध्ये जर कदाचित आपल्याला एखादा वर्ड आला आणि त्याच्या शेवटी कल्चर आलं की समजून जायचं आपला वर्ड तो लॅटिन आहे. म्हणजे जवळपास हे शब्द जे असतात ना ते लॅटिनपासूनच आलेले असतात. ओके, आणि नॉमसचे ग्रीक वर्ड असतात. आता ॲग्रोनॉमी हा ग्रीक वर्ड आहे हे कळालं आपल्याला. मग ॲग्रोनॉमीचे कोणतरी पप्पा आहेत, पप्पा म्हणजे फादर. ओके, आता ॲग्रोनॉमीचे फादर कोण एक लक्षात ठेवा फक्त एवढे, पिट्रो डी क्रेसेन्झी. ओके, कोण येतं पिट्रो डी क्रेसेन्झी हे ॲग्रोनॉमीचे फादर आहेत. ठीक आहे, आता आणि परत एक फादर आहेत ॲग्रोनॉमीचे, पण ते मॉडर्न ॲग्रोनॉमीचे फादर आहेत. कशाचे येतं मॉडर्न ॲग्रोनॉमीचे फादर आहेत. मॉडर्न ॲग्रोनॉमीचे फादर कोण जेथ्रो टूल. ओके, जेथ्रो टूल. तर आम्ही तर सर फक्त टिलेचे ऐकलेले जेथ्रो टूल फादर आहेत म्हणून, पण नाही.
जेथ्रो टूल हे 3 जणांचे पप्पा आहेत. जेथ्रो टूलला 3 मुलं आहेत. म्हणजे कोणते 3 मुलं आहेत असं लक्षात ठेवायचं फक्त. मॉडर्न ॲग्रोनॉमीचे फादर जेथ्रो टूल. टिलेज, एक टिलेजचे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. टिलेजचे एक फादर आहेत आणि वीड सायन्सचे फादरसुद्धा कोण आहेत? जेथ्रो टूल. म्हणजे 3 जणांचे पप्पा आपले जेथ्रो टूल आहेत. मॉडर्न ॲग्रोनॉमीचे, टिलेजचे आणि वीड सायन्सचे. ओके, जरा लेक्चर फास्ट घेतो आहे पण वेळेअभावी आपल्याला असंच घ्यावं लागेल. फक्त हे लक्षात ठेवा. आणि जर फादर लक्षात राहत नसतील तर काय करायचं? आता आपल्या जवळच्या व्यक्तींचे नंबर आपण मोबाईलमध्ये सेव्ह केलेले आहेत बरोबर. त्यांना रोज चॅटिंग वगैरे तर करतोच आपण. तर त्यांचे नाव या नावांनी सेव्ह करायचे. म्हणजे कसं, चॅटिंग करताना तरी आपल्या लक्षात यायचं की आपण हे नाव जे सेव्ह केलेलं आहे ते नक्की कशाचं आहे आणि हे कोणाचे फादर आहेत. ओके, झालं. आता तुम्हाला फादर वगैरे तर कळाले. तर ॲग्रोनॉमीचे आपण आता डेफिनेशन बघू. ओके, तर ॲग्रोनॉमी ही ॲग्रिकल्चरची ब्रँच आहे. मग आपण तेवढं तर माहिती आहे आपल्याला. ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर, ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर. मग हे कशाशी डील करते? ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर तर आहे, पण नक्की याच्यात काय शिकतो आपण, काय शिकवते आपल्याला हे? तर डील्स विथ प्रिन्सिपल प्रॅक्टिसेस ऑफ फील्ड मॅनेजमेंट अँड क्रॉप प्रोडक्शन. ओके, हे बघा लक्ष द्या. आता फक्त याच्यात 2च शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते? फील्ड मॅनेजमेंट अँड क्रॉप प्रोडक्शन. झालं. ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर ते सगळ्यांना माहिती आहे. डील्स विथ प्रिन्सिपल प्रॅक्टिसेस ऑफ फील्ड मॅनेजमेंट अँड क्रॉप प्रोडक्शन. फील्डचं मॅनेजमेंट कसं करायचं, क्रॉपचं प्रोडक्शन कसं करायचं हे आपल्याला ॲग्रोनॉमी सांगते. ओके, या डेफिनेशनमध्ये विशेष असं काहीच नाही, फक्त हे 2 शब्द लक्षात ठेवा, फील्ड मॅनेजमेंट अँड क्रॉप प्रोडक्शन. आता ॲग्रोनॉमीचा स्कोप आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, मग आपण ॲग्रोनॉमीचा स्कोप बघू. थोडं फास्ट घेतो आहे मी कारण एवढा टॉपिक इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, एक्झामच्या दृष्टीनं. आता स्कोप ऑफ ॲग्रोनॉमी. स्कोप, आता आपल्याला तर स्कोप नाहीच आहे कुठं, आपल्या तर सगळी गेलेलीच आहे. ओके, आपण स्कोपचा आपला आता या ॲग्रोनॉमीला जर स्कोप आहे आपल्यापेक्षा तरी आहे. मग आता तो स्कोप कशासाठी आहे? तर टिलेज ऑपरेशन. पहिला स्कोप काय आहे? टिलेज ऑपरेशन्स म्हणजे काय? आता ओके, मी आधी लिहितो नंतर सांगतो तुम्हाला. टिलेज ऑपरेशन, डबल टाईम ऑफ सोविंग, नंतर टाईम ऑफ हार्वेस्टिंग, ठीक आहे. परत काय आहे? वॉटर मॅनेजमेंट, परत सॉईल मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, पॅकेजिंग. आता काय आहे? टिलेज ऑपरेशन्स म्हणजे कोणत्या क्रॉपमध्ये कोणतं ऑपरेशन करायचं. ओके, कोणत्या वेळी काय खायचं, कसं खायचं आपल्याला चांगलं माहिती असतं. मग आता हेही लक्षात ठेवा की आपल्याला स्कोप काय ॲग्रोनॉमीचा. टिलेज ऑपरेशन कोणत्या पद्धतीनं कोणत्या क्रॉपमध्ये कसं करायचं हे आपल्याला कोण सांगते? ॲग्रोनॉमी सांगते. हा स्कोप ॲग्रोनॉमीचा आहे. टाईम ऑफ सोविंग म्हणजे कोणत्या टाईमिंगला, आता कोणतंही क्रॉप कधीही पेरलं तर उगवेल का, त्याला यील्ड म्हणजे त्याच्यापासून यील्ड उत्पन्न मिळेल का? नाही. तर सुटेबल टाईम फॉर सोविंग म्हणजे पेरणीसाठी कोणता टाईम सुटेबल आहे ते आपल्याला ॲग्रोनॉमी शिकवते. टाईम ऑफ हार्वेस्टिंग, आपण क्रॉप लावलं, इतकं झालं, लगेच कापून घेतलं, त्याचा फायदा आहे काही नाही. मग टाईम ऑफ हार्वेस्ट आपल्याला, हार्वेस्टिंग म्हणजे काय? काढणी करणे पिकाची, ती कधी? टाईम ऑफ हार्वेस्ट हे आपल्याला ॲग्रोनॉमी सांगते. वॉटर मॅनेजमेंट, आता कोणत्या क्रॉपला किती पाणी लागतं, कोणत्या स्टेजला आपण क्रॉपला पाणी महत्त्वाचं आहे म्हणजे क्रॉप मरणार नाही आपलं. ओके, पाणी जर कमी असेल तर कोणत्या स्टेजला दिलं पाहिजे, हे सगळं आपल्याला कोण शिकवते? ॲग्रोनॉमी शिकवते. हे झाले ॲग्रोनॉमीचे ऑब्जेक्टिव्ह. टिलेज ऑपरेशन्स, टाईम ऑफ सोविंग, टाईम ऑफ हार्वेस्टिंग, वॉटर मॅनेजमेंट, हे सगळं ॲग्रोनॉमीचे स्कोप झाले. ठीक आहे, आता आपण क्वेश्चन वाईज जाऊ, क्वेश्चन आन्सर वाईज जाऊ, जसं पेपरमध्ये क्वेश्चन विचारते तसं. आता ॲग्रोनॉमीचं रिलेशन्स, आता आपले कॉलेजमध्ये आजूबाजूला शेजारी पाजारी काहीतरी संबंध असतात. ओके,
तुमचे आहेत, माझे आहेत, सगळ्यांचे संबंध असतात. आता ॲग्रोनॉमीचाही कुणाचा तरी संबंध आहे. आता ॲग्रोनॉमीचा कुणाशी संबंध आहे? मग रिलेशनशिप विथ अदर सायन्सेस, म्हणजे आणखी सायन्स वेगळे येतं, तर त्या वेगळ्या सायन्सशी काय संबंध आहे ॲग्रोनॉमीचा ते बघायचं. तर पहिला आहे बेसिक सायन्सशी संबंध आहे ॲग्रोनॉमीचा. हे संबंध आपल्याला जाणून घ्यायचे यांचे. ओके, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे जाणून घेण्यापेक्षा हे जाणून घ्यायचे आपल्याला संबंध. तर बेसिक सायन्स अँड नंतर आहे अप्लाइड सायन्स. अप्लाइड सायन्स तर सोपं सांगतो तुम्हाला, सरळ सरळ, याच्यात काही अवघड काहीच नाही आहे. बेसिक सायन्स म्हटलं तर ते 11वी-12वीचे विषय आपले महत्त्वाचे कोणते? केमिस्ट्री, बायो आणि मॅथ, हे या विषयाचे संबंध ॲग्रोनॉमीचे आहेत, कुठेतरी येतातच. ओके, आणि अप्लाइड सायन्स म्हणजे काय? हे आपले ॲग्रीचे विषय कोणते? सॉईल सायन्स, नंतर पॅथॉलॉजी, जेनेटिक्स, ओके, बॉटनी, इकॉनॉमिक्स, ह्या असल्या विषयांशी संबंध येतात ॲग्रोनॉमीचे. त्याला म्हणायचं रिलेशनशिप विथ अदर सायन्सेस. हे झालं. आता तुम्हाला एक सिलेबसमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲग्रोनॉमिस्ट. तर ॲग्रोनॉमिस्टचा रोल काय आहे आणि ॲग्रोनॉमिस्ट बनण्यासाठी कोणते गुण आपल्या अंगात पाहिजे. तसे आपल्या अंगात सध्या तरी ते गुण तर नाही, ते तर बाकीचे गुण कोणते आहेत ते मला माहीत नाही. ओके, तर आपण ॲग्रोनॉमिस्टचे रोल पाहू. रोल ऑफ ॲग्रोनॉमिस्ट. मॅक्झिमम प्रोडक्शन इन मिनिमम कॉस्ट. काय रोल आहे ॲग्रोनॉमिस्टचा? मॅक्झिमम प्रोडक्शन इन अ मिनिमम कॉस्ट, म्हणजे जास्त उत्पन्न घ्यायचं कमी खर्चामध्ये, हे त्या ॲग्रोनॉमिस्टचा रोल आहे. सरळ आणि सोपा. ओके, पण आता त्याला कोणतं नॉलेज पाहिजे, काय पाहिजे, कसं त्यानं हे सगळं केलं पाहिजे. मग आपोआप येणार आहे का मॅक्झिमम प्रोडक्शन मिनिमम कॉस्टमध्ये? नाही. मग ते कसं करणार सगळ्या गोष्टी या? तर आता हा समजा ॲग्रोनॉमिस्ट आहे आपला. ओके, ॲग्रोनॉमिस्ट आहे, मग त्याचा रोल काय आहे? मॅक्झिमम प्रोडक्शन. ओके, मॅक्झिमम प्रोडक्शन हा त्याचा रोल आहे. त्याच्यानंतर इथं काय येतं? कोऑर्डिनेट. नंतर मिनिमम कॉस्ट ऑन फर्टिलायझर. फर्टिलायझर्स म्हणजे खतं वगैरे, आणि सीड्स. फर्टिलायझर्स अँड सीड्स, हे असं चक्र आहे सगळं. ओके, आणि आता त्याला ॲग्रोनॉमिस्ट कोणी येऊ शकतं का? उठलं सुटलं निघले तोंड घेऊन झाला ॲग्रोनॉमी असं नाही. ॲग्रोनॉमिस्ट होण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? नॉलेज पाहिजे. कोणतं? सॉईल सायन्सचं नॉलेज पाहिजे. ओके, इकॉनॉमिक्सचं नॉलेज पाहिजे. प्लॅन्ट पॅथॉलॉजीचं नॉलेज पाहिजे. हे सब्जेक्ट तुम्हाला नंतर आहेत डिग्रीमध्ये. ओके, नंतर जेनेटिक्सचं नॉलेज पाहिजे. हे एवढ्या अशा विषयांचं नॉलेज त्याला पाहिजे पुरेपूर. ओके, तर तो ॲग्रोनॉमिस्ट म्हणून ओळखला जातो. त्याचं कार्य काय? मॅक्झिमम प्रोडक्शन कोऑर्डिनेट, म्हणजे त्यानं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या पाहिजे, वेगवेगळे प्रोग्राम अरेंज केले पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल की कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं. कारण ॲग्रोनॉमिस्ट झाला म्हणजे त्यानं स्वतःचं पोट भरायचं असं नाही, आपल्यासोबत दुसऱ्याचंही पोट भरायचं. मानववृत्ती पहिल्यापासून तशीच आहे. कसं आहे, आपलं आधी आपला पोटोबा, नंतर बाकीचं बघता येईल, तसं नाही करायचं. ॲग्रोनॉमिस्ट काय करतो? कोऑर्डिनेट करतो, लोकांशी संवाद साधतो आणि त्यांनाही सांगतो की मिनिमम कॉस्ट ऑन फर्टिलायझर अँड सीड कसं करायचं आणि मॅक्झिमम प्रोडक्शन कसं घ्यायचं. हा सिम्पल आणि साधा रोल झाला हा ॲग्रोनॉमिस्टचा. ओके, आता येऊ आपल्या मेन टॉपिककडे आपण. टिलेज. ओके, टिलेज एवढा काही अवघड टॉपिक नाही आणि तसा पाहिला तर सोपाही नाही. ओके, तर आपण टिलेज म्हणजे काय बघू. आता टिलेजचा वर प्रश्न कसा विचारला तुम्हाला? डिफाईन द टिलेज अँड राईट द ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज अँड टाईप्स ऑफ टिलेज. एक्सप्लेन द टाईप ऑफ टिलेज. मग आता आपण टिलेजची डेफिनेशन पाहू पहिले अगोदर सगळे. ओके, तर टिलेज हा आता ॲग्रिकल्चर लॅटिन, ॲग्रोनॉमी ग्रीक. आता टिलेज हा वर्ड ग्रीकही नाही, लॅटिनही नाही, मग कोणता आहे सर? हा वर्ड आहे अँग्लो
सॅक्झॉन वर्ड. ओके, हे लक्षात ठेवा. कोणता आहे? अँग्लो सॅक्झॉन वर्ड. टिलेज हा अँग्लो सॅक्झॉन वर्ड आहे. ओके, टिलेजचे फादर कोण येतं? जेथ्रो टूल. जेथ्रो टूल. झालं. ह्या गोष्टी आपण की पॉईंट हे लक्षात ठेवायची. आता 1701ची गोष्ट आहे. 1701 साली काय झालं? हे जेथ्रो टूल जे येतं त्यांनी सीड ड्रिल तयार केलं. एक सीड ड्रिल. ओके, पेरणी यंत्र तयार केलं त्यांना. मग ते पेरणी यंत्र कोणाच्या सहाय्याने चालवलं? घोडे. टाकडाक टाकडाक घोडे, या घोड्यांच्या सहाय्यानं ते चालवलं. ओके, सीड ड्रिल कोणाच्या सहाय्याने चालवलं? हॉर्सेसच्या सहाय्यानं चालवलं. आणि नंतर त्यांनी एक हुई तयार केला. ओके, तोही हॉर्सच्या मदतीनं चालवला. आता 1701मध्ये खूप अभ्यास केला जेथ्रो टूल यांनी. आपण साधं टिलेज म्हणजे काय समजायचो की ही जी लेयर आहे जमिनीची ती खाली करणे आणि खालची लेयर वरती करणे. पण त्यांनी सांगितलं की हे खूप मोठं सायन्स आहे आणि एवढी सोपी कन्सेप्ट ही नाही आहे. त्यांनी मग त्याच्यावर एक बुक लिहिलं. कधी लिहिलं ते बुक? 1762. ओके, 1762. मग कोणतं बुक लिहिलं त्यांना? हॉर्स. आता हॉर्सच्या मदतीने चालवलं. हॉर्स घेतलं तिथं. हॉर्स हुईंग हजबंड्री. ओके, हे विचारलं जाऊ शकतं, तुम्हाला लक्षात ठेवा. 1762 साली जेथ्रो टूलनं हॉर्स होईंग हजबंडरी हे बुक लिहिलं. झालं. आता हे झाले की पॉईंट्स. आता आपण डेफिनेशन बघू टिलेजची. टिलेज म्हणजे काहीच नाही. आपण शेतात नांगरणी, वखर वगैरे, कोळपे वगैरे धरतो, पाळी वगैरे करतो, त्याला म्हणायचं टिलेज. त्यालाच टिलेज म्हणतात. दुसरं काही विशेष म्हणजे टिलेज काही नाही आहे. आणि झालं ते झालं. आता डेफिनेशन. तर आपण काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो जमिनीत. जमिनीत काहीतरी कांड करतो, काहीतरी काड्या करतो, काहीतरी खळबळ करतो, त्यालाच म्हणायचं टिलेज. आता ते कशाच्या पद्धतीने करतो, कसं करतो? फिजिकली. तर मग इट इज अ फिजिकल ॲक्टिव्हिटी. काय आहे? फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे, लक्षात ठेवा. मॅन्युप्युलेशन. मॅन्युप्युलेशन ढवळाढवळ करणे. ओके, फिजिकल मॅन्युप्युलेशन ऑफ. तसं आपण लोकांच्या लाईफमध्ये, लोकांच्या घरांमध्ये बायांना जास्त सवय असते ढवळाढवळ करतातच. फिजिकल मॅन्युप्युलेशन ऑफ सॉईल. सॉईल. मग आता हे कशाच्या मदतीने करणार आहे? हातानं करू शकणार आहे का आपण? नाही. मग काय लागतं त्याला? काहीतरी साधन सामग्री लागते. मग तिथं लिहायचं फिजिकल मॅन्युप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. टूल्स अँड इम्प्लिमेंट्स. काय? टूल्स अँड इम्प्लिमेंट वापरतात. फिजिकल मॅन्युप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट कशासाठी वापरतात? मग आता हे जर वापरलं सगळ्यात काय होईल? सॉईल लूज होईल, सुछिद्र होईल. ओके, लूज म्हणजे कॉम्पॅक्ट असते सॉईल. पहिलं क्रॉप घेतल्यानंतर आपण नंतर जर बघितलं तर सॉईल अशी कॉम्पॅक्ट असते, हार्ड असते. ओके, त्याच्यात सीड टाकल्यानंतर उगवतील का? नाही. मग आपल्याला ती सॉईल लूज होते. फॉर लूजनिंग ऑफ soil for better crop growth. मग आता टिलेज केल्यानंतर काय होईल? क्रॉप ग्रोथ चांगली होईल. ओके, यील्डही चांगलं येईल. हे फायदा होतो टिलेजचा. म्हणजे फिजिकल मॅन्युप्युलेशन ऑफ सॉईल विथ टूल्स अँड इम्प्लिमेंट्स फॉर लुझनिंग ऑफ अ सॉईल फॉर बेटर क्रॉप ग्रोथ. हे एवढं काही अवघड नाही आहे, हे सहज समजू शकतं. ओके, मग आता एक कन्सेप्ट आणखी आहे, ती टिल्थ म्हणून आहे. ती पुढे आपण बघू क्वेश्चन त्याच्यावर. टिल्थ म्हणजे काय? आता हे टिलेज आणि टिल्थ शब्द सारखेच वाटतात. ओके, मग टिल्थ म्हणजे काय? फिजिकल कंडिशन आफ्टर टिलेज. म्हणजे टिलेज ऑपरेशन केलं आपण की जी कंडिशन सॉईलची असते त्याला म्हणायचं टिल्थ. हे झाले टिल्थ. ओके, मग आता आपण टिलेजचे ऑब्जेक्टिव्ज पाहू. टिलेजचे ऑब्जेक्टिव्ज काय आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, टू मेक द सॉईल लूज अँड पोरस. म्हणजे सॉईलला लूज आणि त्याला मायक्रोपोर्स असतील म्हणजे छिद्र असतील ते तयार करते सॉईलमध्ये. 2 नंबर वीड मॅनेजमेंट.
वीड मॅनेजमेंट पण होतं, म्हणजे वीड नाहीसं होतं टिलेज इम्प्लिमेंट जर आपण शेतात चालवले तर, म्हणजे वीड उपटून निघू शकतं, ते मरून जातं नंतर. ओके. त्याच्यानंतर आपण टू कंट्रोल द इन्सेक्ट अँड पेस्ट. काय होतं, टिलेज ऑपरेशन केलं की खालची माती वरती जाती, जे लार्वाचे एग्स असतात ते जमिनीच्या वरती येतात आणि ते सनलाईटला एक्सपोज होतात आणि ते मरून जातात, नाहीसे होऊन जातात, किंवा मग त्याला पक्षी खाऊन घेतात. ओके. आपण बघितलं असेल नागरणे वगैरे चालले की मागं पक्षी बसतात येऊन, बगळे म्हणतो आपण त्याला, बगळे येऊन बसतात. तर का आपणच खातो? नाही ना. मग बगळे येऊन बसतात, ते खाऊन घेतात, म्हणजे त्यानं काय होतं आहे, इन्सेक्ट, किडे, पेस्ट हे कंट्रोल होऊन जातात. नंतर डिस्ट्रॉय द हार्ड पॅन्स म्हणजे काय, आता सॉईल कॉम्पॅक्ट असते, मोठमोठाले ढेकळं असतात वावरात आपल्या, मग ते डिस्ट्रॉय होतात आपले टिलेज ऑपरेशन केल्यानंतर. ओके. नंतर इम्प्रूव्ह सॉईल फर्टिलिटी इम्प्रूव्ह करते. सॉईलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह करते. सॉईल फर्टिलिटी म्हणजे सॉईलची अशी कॅपॅसिटी की ते सॉईल आपल्या क्रॉपला न्यूट्रियन प्रोव्हाइड करते, म्हणजे सरळ न्यूट्रियनची कॅपॅसिटी आपल्या सॉईलमध्ये वाढवते टिलेज ऑपरेशन. हे झाले शॉर्टमध्ये ऑब्जेक्टिव्ह आपल्या टिलेजचे. टू मेक द सॉईल लूज अँड पोरस, वीड मॅनेजमेंट, टू कंट्रोल द इन्सेक्ट अँड पेस्ट, डिस्ट्रॉय हार्ड पॅन्स, सॉईल फर्टिलिटी इम्प्रूव्ह. हे झाले ऑब्जेक्टिव्ह ऑफ टिलेज. आता आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ टिलेज. त्या अगोदर क्रीडानं एक क्लासिफिकेशन दिलं आहे टिलेजचं. कशाच्या बेसिसवर? डेप्थच्या बेसिसवर, म्हणजे आपण किती खोल नांगरणी म्हणजे आपण ह्या गोष्टी करतो त्याच्या बेसिसवर आपल्याला क्रीडाचा अर्थ काय? ओके. क्रीडा म्हणजे सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ॲग्रिकल्चर. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? हैदराबादमध्ये हेडक्वार्टर आहे. तर यांनी काय क्लासिफिकेशन दिलेलं आहे? 3 प्रकारचं. कोणतं? डीप टिलेज, मीडियम अँड शॅलो टिलेज. आता डीप टिलेज किती खोलवर करू शकतो आपण? 25 ते 30 सेंटीमीटर. ओके. मीडियम टिलेज 15 ते 20 सेंटीमीटर आणि शॅलो टिलेज हे 5 ते 6 सेंटीमीटर एवढ्या डेप्थपर्यंत आपण करू शकतो. हे लक्षात ठेवा. डीप टिलेज 25 ते 30 सेंटीमीटर, मीडियम टिलेज 15 ते 20 सेंटीमीटर, शॅलो टिलेज 5 ते 6 सेंटीमीटर होतं. हे क्रीडानं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ओके. डीप टिलेज, मीडियम टिलेज, शॅलो टिलेज. आणि हेडक्वार्टर कुठे आहे क्रीडाचं? हैदराबाद इथे आहे. आता बघू आपण टाईप्स ऑफ टिलेज. आता टाईप्स ऑफ टिलेजमध्ये 3 प्रकार पडतात मेनली. ते प्रिपरेटरी टिलेज. आपण पहिला पाहू. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे काय? आता प्रिपरेटरी टिलेज म्हणजे हे प्रिपरेटरी टिलेज कधी होतं? ऑन सीझन टिलेज याला म्हणतात. हे प्रिपरेटरी टिलेज कधी होतं? आफ्टर लक्ष ठेवा. आफ्टर हार्वेस्ट ऑफ क्रॉप टू द सोविंग ऑफ नेक्स्ट क्रॉप. आफ्टर हार्वेस्ट ऑफ अ क्रॉप टू द सोविंग ऑफ अ नेक्स्ट क्रॉप म्हणजे आपण जो पहिलं क्रॉप हार्वेस्ट करतो आणि दुसरं क्रॉप जेव्हा सोन करतो त्यामध्ये जे ऑपरेशन केले जातात त्याला म्हणतात प्रिपरेटरी टिलेज ऑपरेशन्स. ठीक आहे. आता याच्या 2 भाग पडतात. कोणते? एक आहे प्रायमरी टिलेज आणि एक आहे सेकंडरी टिलेज. आता प्रायमरी टिलेज आणि हे सेकंडरी टिलेज. ओके. प्रायमरी टिलेज आणि सेकंडरी टिलेज. तर प्रायमरी टिलेज हे कधी करतात? प्रायमरी टिलेज डन आफ्टर द हार्वेस्ट द क्रॉप, म्हणजे हार्वेस्ट केल्यानंतर लगेच आपण पहिला क्रॉप जर काढलं लगेच तर त्याच्यानंतरच आपल्याला प्रिपरेटरी टिलेज करावं लागतं.
मग प्रिपरेटरी टिलेजमध्ये काय येतं मेनली माहिती आहे का, आता लगेच आपण सॉईल कॉम्पॅक्ट असते, मग नंतर आपण लगेच हार्वेस्टिंग करतो, म्हणजे तुम्हाला नांगरणी माहीत असेल, नांगरणी करतो त्यालाच म्हणायचं प्रिपरेटरी प्रायमरी टिलेज. मग प्रायमरी टिलेजमध्ये काय येतं, प्रायमरी टिलेजचा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो डायरेक्ट मी, प्लोईंग. काय येतं, प्लोईंग हे प्रायमरी टिलेजमध्ये येतं. ठीक आहे. मग आता प्लोईंग प्रायमरी टिलेजमध्ये येतं, तर बाकीचं मग कुठे येतं समजा. आता प्लोईंग म्हणजे काय, नांगरणी करणे. तर नांगरणी कशाच्या सहाय्यानं करू शकतो आपण, ती करतो आपण प्लोच्या सहाय्यानं. प्लो हे इम्प्लिमेंट्स आहे, काय साधने आहे, त्यांना आपण नांगरणी करतो, तुम्हाला माहिती असेल. ओके. तर हा सेकंडरी टिलेज. आता सेकंडरी टिलेज कधी होतं आपण, आफ्टर प्रायमरी टिलेज. ओके. आणि जवळपास आपण क्रॉप लावण्याच्या वेळेस, म्हणजे एखादा आपण मान्सून सीझन यायला लागलं की त्यावेळेस आपण सेकंडरी टिलेज करतो. म्हणजे काय करतो, प्लगिंगमध्ये काय होतं, नांगरणी केल्यानंतर मोठमोठे ढेकळं तयार होतात वावरात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यावरून रोटावेटर वगैरे, वखर वगैरे आपण चालवतो, त्याला काय म्हणतात सेकंडरी टिलेज. म्हणजे हे ढेकळं जे तयार झालेले असेल तर आपण त्याच्यात पेरणी करू शकणार आहे का, नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, ते बारीक करावं लागतात. त्याच्यानंतर आपल्याला सेकंडरी टिलेज ऑपरेशन त्याच्यात केल्यानंतर ते सॉईल फाईन आणि सॉफ्ट मस्त पेरण्याच्या लायकीची होते, याला म्हणतात सेकंडरी टिलेज. आता सेकंडरी टिलेजमध्ये कोणती इम्प्लिमेंट्स येतात, आता याच्यात येतो प्लो बरोबर. सेकंडरी टिलेजमध्ये हे सोडून सगळे येतात. मग त्याच्यात हू असेल, हॅरो असेल, डबल आणखी लेवलर वगैरे सगळं सेकंडरी टिलेजमध्ये येतात. म्हणजे हॅरो हू ओके, हे आपल्याला सेकंडरी टिलेजमध्ये येतात. हॅरोईंग वगैरे हे ऑपरेशन त्याच्यात केलं जातं. प्रायमरी आणि सेकंडरीतला फरक कळला. फक्त एक लक्षात ठेवा, प्लो, आता कंट्री प्लो बरोबर, डिस्क प्लो, MB प्लो, हे प्लोचे प्रकार येतं. ते प्रकार सगळे कशात येतात, प्रायमरी टिलेजमध्ये. आणि सेकंडरी टिलेजमध्ये प्लो सोडून सगळे इम्प्लिमेंट येतात. पण आपण रोटावेटर ऐकलं असेल, रोटावेटर सगळीकडे आहे, आता सगळीला माहिती आहे रोटावेटर म्हणजे काय. तर ते प्रायमरीमध्येही येतं आणि सेकंडरीमध्येही येतं, कळलं. फक्त रोटावेटर असं आहे की ते प्रायमरीमध्ये येतं आणि सेकंडरीमध्येही येतं. हे झालं प्रिपरेटरी टिलेज ऑपरेशन्स. कधी करतात, आफ्टर हार्वेस्ट ऑफ क्रॉप टू द सोईंग ऑफ नेक्स्ट क्रॉपच्या मध्ये. आता आपण दुसरा प्रकार झालं प्रिपरेटरी पहिलं, दुसरं सीडबेड प्रिपरेशन. आता सीडबेड प्रिपरेशन हे कशाच्या मदतीने करतो आपण माहिती का, हॅरोज, लेवलर वगैरे याच्या मदतीने आपण सीडबेड प्रिपरेशन करतो. सीडबेड प्रिपरेशन करणं म्हणजे काय, एखादा असं स्पेसिफिक स्ट्रक्चर तयार करणं ज्याच्यावर आपण सोईंग करतो, त्याच्यावर पेरणी करतो. ओके. आता तुम्ही बघितलं असेल, शुगर केन झालं, ओनियन झालं, हे आपण डायरेक्ट असं सपाट जमिनीवर लावत नाही, काहीतरी स्ट्रक्चर तयार करतो बरोबर, सरांबा वाफा काहीतरी असतं ना ते. तर ते सीडबेड प्रिपरेशनमध्ये येतं. सीडबेड तयार करणं त्याला काय म्हणायचं, सीडबेड प्रिपरेशन. हे झालं टिलेजचं ऑपरेशनच आहे ते. आणि तिसरं आहे हॅरोच्या मदतीने करतात, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर आहे आपलं इंटरटिलेज. इट्स नेम इंडिकेट्स. ओके, इंटरटिलेज. आता या नावावरून तुम्हाला समजेल इंटरटिलेज किंवा इंटर कल्चर. इंटरटिलेज किंवा इंटर कल्चर म्हणजे आता हे ऑपरेशन कधी करतात, स्टँडिंग क्रॉपमध्ये. कधी करतात, क्रॉप आपलं उगवून आलेलं आहे बरोबर आहे, मग आता त्याच्यातही आपल्याला वीड मॅनेजमेंट करावं लागतं, ह्या 12 भानगडी कराव्या लागतात. तर त्या 12 भानगडी कशानं करतात माहिती का, इंटरटिलेज इम्प्लिमेंटनं करतात. मग इंटरटिलेज इम्प्लिमेंट आपण चालवतो, तुम्हाला माहिती आहे. सोयाबीनमध्ये जर गवत झालं दोन्ही लाईनच्या मध्ये, रोच्या मध्ये, तर आपण ते कशानं काढतो, पण कोळपं म्हणतात. विदर्भात आमच्याकडे कोळपं म्हणतात, इकडे माहिती नाही मला काय म्हणतात, कोळपं म्हणतात त्याला. ओके. तर ते कोळपं आपण चालवतो. आता समजा हे पीक आहे, इथं आपलं पीक लावलेलं आहे या लाईन्समध्ये, ठीक आहे. आपण इथं गवत झालेलं आहे, मग आता याच्यातून आपण सायकल हो वगैरे ते असतं ना, ते आपण सायकल लोटतो वगैरे अशी, तर ते याच्यातून चालवतात मधातून. आता क्रॉप आलेलं आहे आपलं सगळे. ओके. त्याच्यातून टिलेज ऑपरेशन करतो, त्याला म्हणायचं इंटरटिलेज
ऑपरेशन किंवा इंटरकल्चर. तर इंटरकल्चरमध्ये कोणकोणते ऑपरेशन येतात? थिनिंग, विडिंग, परत एक थिनिंग, विडिंग आणि अर्थिंग अप. ओके. थिनिंग, विडिंग, अर्थिंग अप. थिनिंग म्हणजे काय? आता प्लॅन्ट पॉप्युलेशन जास्त झालं, आता 1 स्क्वेअर मीटरमध्ये आपल्याला लय मोठे प्लॅन्ट झाले, तर आता जेवढं पेरायचं आपल्याकडून बी जास्त पडलं, प्लॅन्ट जास्त झाले, मग आता काढून घ्यायचे ते एक्स्ट्रा प्लॅन्ट, बरोबर. कारण स्पेस डिस्टन्स बरोबर मेंटेन झालं पाहिजे म्हणून आपण प्लॅन्ट उपटून घेतो सगळे शिल्लक झालेले. नंतर विडिंग म्हणजे आपण निंदणे त्याला विडिंग म्हणायचं. आणि अर्थिंग अप म्हणजे काय? अर्थिंग अप हे ऑपरेशन मेनली शुगर केन आणि परत पोटॅटोमध्ये केलं जातं. हे 2 क्रॉप मेन्स आहेत, त्याच्यात पोटॅटो आणि शुगर केनमध्ये मेन ऑपरेशन आहे अर्थिंग अप. जर जे ना आता शुगर केन आपल्याला माहिती आहे खूप मोठं असते, ठीक आहे, आणि ते पडायची शक्यता असते, म्हणजे लॉजिंग होऊ शकते. असं वारं जर जोरात आलं, वायठूळ आली, आगाऊ वायठूळ आली, तर मग ते खाली कोसळण्याची भीती असते. त्याच्यामुळे काय करतात? अर्थिंग अप करतात. म्हणजे काय? भर घालतात पिकाला, आपल्याकडे म्हणतात भर घालतात. तर ही साईडची जी माती असते ना, ती इथे लावतात. ओके, अशी लावली, मग अशी लावल्यानंतर त्याला सपोर्ट भेटतो आणि ते लॉजिंग टाळतं आपलं, म्हणजे ते पीक पडत नाही, त्याला म्हणायचं अर्थिंग अप. ओके. आता हे झालं टाईप्स ऑफ टिलेज. आता टाईप्स ऑफ टिलेज झाल्यानंतर आता आपण पाहू याच्यावर फॅक्टर कोणकोणते अफेक्ट करतात. आता टिलेज ऑपरेशन करतो आहे आपण, मग त्याच्यावर काहीतरी फॅक्टरसुद्धा अफेक्ट करत असतील. फॅक्टर अफेक्टिंग टिलेज, मग क्रॉप हे, आणि दुसरं क्लायमेट, तिसरं रेनफॉल वगैरे, हे सगळं क्लायमेटमध्ये येतं. ओके. रेनफॉल, मॉइश्चर, क्रॉप क्लायमेट म्हणजे आता कोणत्या प्रकारचं क्रॉप घेतो आपण. आता समजा आपण शॅलो रूटेड, डीप रूटेड क्रॉप असतात, माहिती आहे तुम्हाला. त्या क्रॉपवर डिपेंड असतं की टिलेज आपल्याला कसं व्हायचं, आपलं कसं होणार, बरोबर. तर ते अफेक्ट करतात, क्रॉप अफेक्ट करतात. क्लायमेट, आता क्लायमेट आपल्याला माहिती आहे वातावरणावर डिपेंड असतं टिलेज ऑपरेशन. मॉइश्चर जर जास्त असलं जमिनीत तर आपण नांगरणी करतो का? आज पाऊस पडून उद्या नांगरणी करायला जाऊ शकतो आपण? नाही, ठीक आहे. रेनफॉल डिपेंड करतं, रेनफॉल म्हणजे पाऊस. हे फॅक्टरचे जे आपल्याला टिलेजवर अफेक्ट करतात, टिलेज ऑपरेशनला अफेक्ट करतात. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेजमध्ये मिनिमम टिलेज, झिरो टिलेज आणि कन्झर्वेशन टिलेज असे 3 प्रकार पडतात. तर मिनिमम टिलेज, झिरो टिलेज आणि कन्झर्वेशन टिलेज, आता याचे 3 प्रकार जे आहेत ते आपण बघू. मिनिमम टिलेज म्हणजे काय माहिती का? प्रायमरी टिलेज कम्प्लिटली अवॉइड करतात. काय करतात? अवॉइड करतात. आणि सेकंडरी टिलेज जे असतात ते रिड्यूस्ड फॉर्ममध्ये करतात. कशात? रिड्यूस्ड फॉर्ममध्ये करतात. प्रायमरी टिलेज हे अवॉइड करतात, सेकंडरी टिलेज हे रिड्यूस फॉर्ममध्ये करतात. म्हणजे प्रायमरी टिलेज ऑपरेशन मिनिमम टिलेजमध्ये करत नाही, सेकंडरी टिलेज ऑपरेशन हे रिड्यूस फॉर्ममध्ये करतात. म्हणजे आपण काय करतात? प्रायमरी टिलेज म्हणजे काय आलं? आपलं प्लोईंग आलं होतं, बरोबर. मग ते प्लोईंग करत नाही, डायरेक्ट सेकंडरी टिलेज करतात. सेकंडरी टिलेज करण्यामध्ये पण काय करतात? डायरेक्ट रोटावेटर चालू शकतो आपण, त्याला म्हणायचं मिनिमम टिलेज. म्हणजे काहीच करत नाही दुसरं, फक्त सेकंडरी टिलेज ऑपरेशन करतो आपण, ते पण कमी प्रमाणात. जर आपण 2 हॅरोईंग करत असेल तर त्याच्या जागी 1च हॅरोईंग करायची, बरोबर. त्याला म्हणायचं रिड्यूस फॉर्म ऑफ टिलेज किंवा मिनिमम टिलेज. आता झिरो टिलेज काय आहे? इट इज अ एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ मिनिमम टिलेज. एक से बढ़कर एक, बाप से बढ़कर बेटा. ओके. मिनिमम टिलेज हॅरोईंग वगैरे सेकंडरी ऑपरेशन होतं का? मग झिरो टिलेजमध्ये ते पण नाही करायचं. एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ टिलेज, मिनिमम टिलेज म्हणजे काय? प्रायमरी टिलेज होत नाही, रेस्ट्रिक्ट करते डायरेक्ट, आणि सेकंडरी टिलेज होत नाही.
रिड्यूस फॉर्ममध्ये सुद्धा होत नाही, होतच नाही. ओके, अवॉइड करतात हे. मग काय करतात इथं? बरोबर, इथे काय करतात मग? इथे काय करतात तर रो झोनमध्ये करतात फक्त टिलेज. कुठे? रो झोनमध्ये टिलेज करतात. आता हे क्रॉप लावलेलं आहे आपण, रो झोन किंवा रूट झोनमध्ये टिलेज ऑपरेशन करतात. मग आता इथे क्रॉप लावायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. मग आता फक्त इतक्या भागात टिलेज करायचं. इतक्या भागात माती लूज करायची, तिथं सीड टाकायची आणि ते मातीनं झाकून घ्यायचं. टिलेज ऑपरेशन कुठेच करायचं नाही, फक्त जिथं सीड लावायचं तिथंच, जिथं खायचं तिथंच बसायचं, बस विषय संपला. तिथेच आपल्याला टिलेज ऑपरेशन करायचं. रो झोनमध्ये करतात, लक्षात ठेवा. रो झोन किंवा रूट झोनमध्ये, रूट झोनमध्ये झिरो टिलेज ऑपरेशन करतात. मग आता जर इतकंच जर टिलेज केलं आपण तर नक्कीच वीडचं कॉम्पिटिशन होणार क्रॉपसोबत. ठीक आहे, क्रॉपमध्ये वीड वाढणार. मग आता ते वीड गवत तर मारणारच, वाढणारच ना. ते तर बिनधास्तच झालं आहे. कसं आहे, आपल्याला म्हणतात ना टिळा लावून सोडलं तुला, तसं गवताला इथं टिळा लावून सोडून दिलं जाण्या बैलासारखं. तसंच आता वीड ग्रो होणार. मग इथं काय करतात माहिती का? केमिकल हर्बिसाईड वापरतात. इथं खूप जास्त प्रमाणात केमिकल हर्बिसाईडचा वापर होतो. केमिकल हर्बिसाईडचा वापर इतका प्रमाणात होतो की बस. तिथं काय वापरतात माहिती का? आता वीड कंट्रोल तर करावंच लागणार आहे का कोणत्याही पद्धतीने. मग तिथं केमिकल वापरतात. लाईक आता सिलेक्टिव्ह आणि नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाईड्स वगैरे असतात. तर त्याच्यापैकी ग्लायफोसेट हे नॉन सिलेक्टिव्ह आहे, पॅराकॉट हे असले विडीसाईड वापरतात. केमिकल हर्बिसाईड आपल्या झिरो टिलेजमध्ये वीड कंट्रोल करण्यासाठी. ठीक आहे, आता आलं कन्झर्वेशन टिलेज. आता कन्झर्वेशन टिलेज म्हणजे काय? कन्झर्व म्हणजे काहीतरी जपून ठेवणे, काहीतरी वाया न जाऊ देणे. आता कन्झर्वेशन टिलेजमध्ये स्टबल मस्ट टिलेज हे कन्सेप्ट सेमच येतं. म्हणजे कन्झर्वेशन टिलेज आणि स्टबल मस्ट टिलेज ही कन्सेप्ट जरी वेगळी असली तरी अर्थ त्याचा जवळपास सेमच आहे. कन्झर्वेशन टिलेजमध्ये काय होतात माहिती का? आता जे वावरामध्ये स्टबल्स असतात, म्हणजे तो आपला झाडांचं पडलेलं, म्हणजे अगोदरच्या क्रॉपचं पडलेलं रेसिड्यूज असतात, स्टबल्स असतात, ते काय करतात माहिती का? असे रोज झोनमध्ये टाकून देतात, इथं मधात टाकून देतात असे. ओके, आता इथं पीक आहे आपलं, हे पीक आहे आणि इथं ते पालापाचोळा कचरा वगैरे टाकून देतात. रद्दी माल इथे टाकून द्यायचा. म्हणजे यानं काय होतं माहिती का? सॉईल मॉइश्चरही कन्झर्व होतं, सॉईलचं इरोजनही होत नाही. आता आरिड रिजनमध्ये काय होतं, जोराचा वारा आला तर आपली माताळ जमीन, ती रेताळ जमीन जी असती ती वाहून जाते. म्हणजे पाण्यामुळे म्हणा किंवा हवेमुळे म्हणा तिथं सॉईलचं इरोजन होतं, बरोबर. मग ते टाळण्यासाठी कन्झर्वेशन टिलेज करतात. हे सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगितलं. हे झालं मॉडर्न कन्सेप्ट ऑफ टिलेज. त्याच्यात मिनिमम टिलेज, त्यालाच रिड्यूस टिलेज म्हणतात, झिरो टिलेज. याच्यात केमिकल हर्बिसाईड वापरतात कंट्रोल करण्यासाठी वीड. कन्झर्वेशन टिलेज याच्यात स्टबल्स वगैरे हे रोजच्या मादात टाकतात. झालं. इथं एक्स्ट्रीम फॉर्म ऑफ टिलेज म्हणतात. नंतर याचे फादर्स येतात, आता याचेही पप्पा आहेत. ठीक आहे, प्रत्येकाला पप्पा असतात. आता इथेही पप्पा आहेत. आता मिनिमम टिलेजचे पप्पा कोण? याचे मिनिमम टिलेजचे पप्पा आहेत, इथं लिहितो मी, फॉकनर. कोण? फॉकनर. आणि झिरो टिलेजचे पप्पा आहेत GB ट्रिपलेट. ओके, हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. हे विचारत नाही सहजासहजी तुम्हाला, पण विचारलं तर लक्षात ठेवा. मिनिमम टिलेज फॉकनर आणि झिरो टिलेज GB ट्रिपलेट. MCRमध्ये विचारतात, पण तुमच्या परीक्षेत जर विचारलं इतक्या डीपमध्ये तर विचारतील, नाही तर विचारणार नाही. आता व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, त्याच्यामुळं आपण एक भाग पाहू फक्त आता टिलेजचा. म्हणजे टिलेज आपला टॉपिकच संपून जातो. तर टील तर राहिला आपला, टील तर बघू आपण. टील फास्टमध्ये एकदा बघून घेऊ. हे तुम्हाला सांगितलं आहे मी, फिजिकल कंडिशन आफ्टर द टिलेज, म्हणजे मातीची जी कंडिशन असते आफ्टर द टिलेज झाल्यानंतर त्याला टील तसं म्हणतात. आणि टीलच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, कॅरेक्टर्स काय आहेत त्याची टीलची? आता कॅरेक्टरलेस आहे की कॅरेक्टर आहेत, त्याला आहेत कॅरेक्टर. मग आता ती कॅरेक्टर आपल्याला बघायची. मग त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत माहिती का? लूज अँड पोरस
लूज अँड पोरस तर सगळीकडेच आहे. टिलेज आलं की लूज अँड पोरस आलंच. लूज अँड पोरस सॉईल म्हणजे सॉईल कशी पाहिजे. आता कॅरेक्टर म्हणजे टिल्थ कसं असलं पाहिजे, आपलं आयडियल टिल्थ कसं असलं पाहिजे, ते लूज अँड पोरस सॉईल असली पाहिजे. 2 नंबर. त्याच्यानंतर सॉईल शुड बी नॉट स्टिकी. सॉईल नॉट स्टिकी. नॉट स्टिकी म्हणजे चिपचिपी सॉईल नाही असली पाहिजे. म्हणतात ना ते चिकट सॉईल असली नाही पाहिजे, त्याला म्हणतात नॉन स्टिकी. त्याला गुड टिल्थ असली पाहिजे. तर काय पाहिजे मग हे लूज पोरस सॉईल नॉट स्टिकी. बरोबर. त्याच्यानंतर परमिट इज इनफिल्ट्रेशन. इनफिल्ट्रेशन चांगलं पाहिजे. इनफिल्ट्रेशन. इनफिल्ट्रेशन म्हणजे काय. आता जमिनीवर पाऊस पडला, ही जमीन आहे, जमिनीवर पाऊस पडला तर वाहून गेलं पाणी तर काय फायदा आहे. बरोबर. मग इनफिल्ट्रेशन म्हणजे ते पाणी जमिनीत मुरलं पाहिजे. डाऊनर मुवमेंट ऑफ वॉटर म्हणजे पाणी मुरलं पाहिजे जमिनीत, त्याला म्हणायचं इनफिल्ट्रेशन. इनफिल्ट्रेशन चांगलं झालं पाहिजे. नंतर त्याला काय म्हणतात आणखी मॅक्रोपोर आणि मॅक्रोस्पोर म्हणजे मॅक्रो आणि मायक्रो असे 2 स्पोर असतात. म्हणजे हे छिद्राचे प्रकार आहेत मायक्रो आणि मॅक्रो. ठीक आहे. तर मॅक्रो म्हणजे मॅक्रोला काय म्हणतात नॉन कॅपिलरी म्हणतात. नॉन कॅपिलरी. आणि मायक्रोला काय म्हणतात कॅपिलरी. कॅपिलरी. ओके. कॅपिलरी स्पोर आणि नॉन कॅपिलरी स्पोर हे झालं स्पोर. आणि हे जे कसे पाहिजेत माहिती का, इक्वल अमाऊंटमध्ये पाहिजेत. म्हणजे इक्वल म्हणजे 50% मायक्रोस्पोर पाहिजे आणि 50% मॅक्रोस्पोर पाहिजेत. बरोबर. तर त्याला काय म्हणतात आयडियल सॉईल. म्हणजे काय होतं माहिती का, 50% जर एअर असेल जमिनीत आणि 50% जर वॉटर असेल तर काय होतं माहिती का, ते जमीन सुटेबल असते क्रॉप ग्रोथसाठी. मग ही जर अशी जमीन असेल तर ती टिल्थ, त्याचं कॅरेक्टर आहे टिल्थचं की ही जमीन चांगली आहे. ओके. त्याला म्हणायचं आपण गुड टिल्थ झाली म्हणजे फिजिकल कंडिशन सॉईलची चांगली जर मॅक्रो आणि मॅक्रोस्पोर इक्वल अमाऊंटमध्ये असतील तर. नंतर इट शुड बी फेवरेबल फॉर अ जर्मिनेशन ऑफ सीड्स. हे काही इम्पॉर्टंट नाही. द साईज ऑफ सॉईल ॲग्रिगेट शुड बी. आता टिल्थ सॉईलचे जे ॲग्रिगेट्स आहेत, बरोबर, सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत तर त्याची साईज किती पाहिजे 1 to 6 mm. किती पाहिजे 1 to 6 mm एवढी सॉईलची पार्टिकलची साईज पाहिजे. त्याला म्हणायचं गुड टिल्थ. कॅरेक्टर टिल्थ सॉईल आपण केव्हा म्हणू शकतो, फिजिकल कंडिशन चांगली आहे 1 ते 6 mm साईज इथपर्यंत पाहिजे सॉईलच्या पार्टिकलची, त्याला म्हणायचं गुड टिल्थ. आता हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड टिल्थ. आता आपण हे लेक्चर खूप मोठं होते. कसं आहे तुम्ही बोर होता, पाहू वाटत नाही लेक्चर, मलाही कळतं आहे. पण हे बघा पोरो कसं आहे, आता टाईम कमी आहे त्याच्यामुळं मला हे लेक्चर मोठमोठे घ्यावे लागतात. थोडं समजून घ्या. आणि ही जी ॲक्टिव्हिटी आपण चालू केली ती इतरांनाही शेअर करा. सगळ्यांचा अभ्यास होऊ द्या. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही तर ते कन्सेप्टही क्लिअर होतील. इथे काही प्रॉब्लेम येणार नाही. आता मी जास्त वेळ न घेता लेक्चर इथेच थांबवतो. धन्यवाद.